नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहायची आहे बिना काटेरी वांगी. कारण ह्या वांग्यांना काटे नसतात आणि थोडीशी बुळबुळीत असतात. सगळ्यांना आवडत नाही, पण तुम्ही हा पदार्थ माझ्या पद्धतीने केला तर नक्कीच आवडेल आणि ताटात ठेवताच शिल्लक राहणार नाही. 2 चपात्या 2 भाकऱ्या नक्कीच जास्त खाल. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, वांगी स्वच्छ आधी धुवून घ्यायची आहेत आणि कापायची आहेत. कापायचा प्रकार कसा आहे, व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, म्हणजे वांग्याचं काय करायचं आहे ते तुम्हाला कळेल. आता मध्ये वांगं कापून घ्यायचे आहेत 2 भाग करून आणि आपल्याला मध्ये चिरा द्यायचे आहेत. ह्या पद्धतीत सगळ्या वांग्यांना आपल्याला असं करून घ्यायचे आहेत. फक्त 2 भाग करायच्या आणि मध्ये चिरा द्यायचे आहेत. वांगं पूर्ण कापायचं नाही खाली, फक्त मधल्या भागात चीर पडली पाहिजे. आता मी सगळी वांगी अशीच करून घेणार आहे. हे पहा, सहज होतं ते, काहीही वेळ न लागता आपली ही रेसिपी तयार होणार आहे 10 मिनिटाच्या आत. आता वांग्यांना चिरा पाडून तर घेतल्यात, पण ती काळी पडू नये म्हणून काय करायचं आहे पहा. वरून मीठ घालायचं आहे आणि हळदही लावायची आहे आपल्याला. त्यामुळे आपल्या चिरा पाडलेल्या वांग्यामध्ये मीठ आणि हळद बसली का ती काळीही पडत नाही आणि त्याची चवही अप्रतिम लागते. कारण काटेरी वांगी असतात त्याला चव जास्त असते आणि ही थोडीशी बुळबुळीत असतात, म्हणून आपल्याला मीठ आणि हळद लावून ठेवली का त्याची चव चटकदार बनते. आता बाजूला ठेवून द्यायचं आहे मीठ हळद लावून. आपण वांगी कापल्यानंतर पाण्यात घालतो, पण आपल्याला पाण्याचा थेंब न वापरता ही रेसिपी बनवायची आहे. त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक लोखंडाचा पॅन. त्यामध्ये घेणार आहोत आपण धणे 2 चमचे, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरं. आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, खमंग भाजून घ्यायचं आहे. कारण आपल्याला तेल वापरायचं नाही ह्याच्यामध्ये, फक्त भाजून घ्यायचं आहे आणि त्याची पावडर करायची. त्याआधी आपण त्याच्यामध्ये 1 चमचाभर सफेद तीळ घालणार आहोत. सफेद तिळाने ह्या रेसिपीला अगदी चटकदार बनते आणि सफेद तीळ खाल्ल्याने आपल्या शरीराला फायदेच होतात मैत्रिणी. बडीशेप, सफेद तीळ, जिरं, धणं हे गरमीमध्ये नक्कीच सगळ्यांनी खा. त्यामुळे आपल्या पोटाला छान थंडावा मिळतो. आता आपण मसाले काय घेतलेत पाहायचे आहेत. रवा 1 चमचा घेतलेला आहे, बेडगी मिरची आहे, सांबार मसाला, घरगुती मसाला आणि आमचूर पावडर, हळद आणि हे आहे आपलं धणे, जिरे, बडीशेप आणि आपण घातलेलं त्याच्यात तीळ. ते थोडीशी भरड करून घेतलेली आहे, अगदी बारीक वाटलेलं नाही. ते आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे. मैत्रिणींनो, आमचूर पावडर नक्की घाला, ह्या रेसिपीला खूप छान चव येते आपल्याला चटकदार अशी. आणि ही रेसिपी तुम्ही प्रवासालाही घेऊन जाऊ शकता, कारण आपण त्याच्यात पाण्याचा थेंबसुद्धा घालणार नसल्यामुळे रेसिपी अजिबात खराब होत नाही. आता आपण कापून ठेवलेली वांगी ह्याला सगळा हा मसाला लावून घेणार आहोत. ज्याप्रमाणे आपण मच्छीला लावतो त्याप्रमाणे सगळ्या वांग्यांना आपण मध्ये चिरांमध्ये सुद्धा भरणार आहोत, म्हणजे त्या वांग्याची भारी सुंदर अशी चटकदार चव येते. आता सगळी वांगी अशाच प्रमाणे आपण करून घ्यायची आहे, मसाला लावून आणि बाजूला ठेवायचं आहे. वांग्यांना चिरा दिले त्यामुळे छान असा मसाला भरला जातो त्यामध्ये आणि इकडे तिकडे अजिबात जाणार नाही मसाला. कारण दाबून घ्यायचं आहे परत आपली ती चीर भरून झाल्यानंतर.
अशी सगळी वांगी आता मी करून घेतलेली आहेत मसाला लावून. आता झालेली आहेत आणि आपण आता गॅसवरती एक मोठं पॅन ठेवायचं आहे. नॉनस्टिक पॅन नसलं तरीही चालेल. मी स्टीलचं ठेवलेलं आहे पहा, छान असं. त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि ह्या रेसिपीला तेलही जास्त लागत नाही मैत्रिणींनो. तेल गरम थोडं झालं का आपल्याला त्यामध्ये वांग्याचे काप ठेवून द्यायचे आहेत. हे पहा, व्यवस्थित ठेवायचे आहेत, एकावर एक ठेवायचे नाही. आणि ही वांगी इतकी भारी लागतात. दिसायला तर रेसिपी सुंदर दिसतेच मैत्रिणींनो, पण खायलाही तेवढीच चटपटीत रेसिपी आहे. तुम्ही कधी केले का? नक्कीच नसली केली तर करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असले तर मला नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला सहज रोज पाहायला मिळतील. मैत्रिणींनो, ह्यामध्ये काय बदल करायचा असला तेही सांगू शकता. अगदी तुमचं घरचं चॅनल असल्यासारखं मला कमेंटमध्ये कळवत जा तुम्हाला माझ्या रेसिपीबद्दल काय वाटतं. आता झाकण ठेवून आपल्याला ही रेसिपी वाफवून घ्यायची आहे, म्हणजे परतून घ्यायची आहे तेलामध्ये. आता थोड्या वेळाने आपण पाहायचं आहे आणि पलटी करून घ्यायचं आहे. असं 2 वेळा करायचं आहे मैत्रिणींनो आपल्याला, म्हणजे आपली वांगी पाण्याचा थेंब न घालता शिजली जातात. कारण झाकण ठेवल्यामुळे वाफ येते आणि वांग्याला छानपैकी शिजलं जातं. पहा किती सुंदर दिसतंय ना हे वांग. आता तुम्हाला वाटेल हे तर काय, पण तुम्ही जर पाहुणे आल्यानंतर हे वांग असं बनवून ठेवलं साईडला तोंडी लावायला तर खरंच ताटही सुंदर दिसेल आणि तुमची तारीफही होईल. आता हे परत आपण एकदा परत झाकण ठेवून घेणार आहोत. त्याआधी मी थोडंसं तेल घालते आहे, कारण आपण वांगी आता पलटी केले म्हणून अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि परत एकदा झाकून ठेवायचं आहे. हे पहा, आता झाकून ठेवल्यामुळे परत वाफेमध्ये आपलं हे वांग शिजलं जाईल. पाहायचं आहे शिजलं का थोडंसं दाबून. हे पहा, खरपूस झालेलं आहे, पण अजून आपल्याला थोडा वेळ ठेवायला लागणार आहे. म्हणून आता आपल्याला परत पलटी करून घ्यायचं आहे. असं 2 वेळा पलटी केलं का वांग छान खरपूस शिजून होतं आणि त्याला मसाला इतका छान लागला जातो, अजिबात इकडे तिकडे सरला जात नाही, वांग्याला चिटकूनच राहतो. असं का चिटकून राहतो तुम्हाला हे पण सांगणार आहे मी, टिप्स आहे ही. कारण आपल्या वांग्याला आपण मीठ आणि हळद लावल्यामुळे वांग्याला थोडंसं पाणी सुटतं मैत्रिणींनो. त्यामुळे आपला रवा आणि बाकीचे मसाले छान चिपकून राहतात, इकडं तिकडे अजिबात ढळत नाही आणि वांग्याची चव वाढते. आता असं परत करून घेतल्यावरती आपलं वांगं आता शिजून झालेलं आहे. हे पहा, पलटी केलेलं आहे. आता वाढून घ्यायचं आहे. तुम्ही चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता आणि भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला भाजी काही नसली तरीसुद्धा हे वांगं तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता आणि साईडलाही तोंडी लावायलाही घेऊ शकता. प्रवासाला 4 दिवसही टिकणारं हे वांगं नक्की करून पहा. आणि परत एकदा सांगते, रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता कोथिंबीरने छान गार्निश केलेलं आहे, कारण कोथिंबीर घातली का आपल्या रेसिपीला छान असा जान येतो, म्हणजे दिसायला सुंदर दिसते. झालेली आहे आणि वाढूनही घेतलेली आहे. बाय मैत्रिणो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.